नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. आजच मला एका पेशंटने प्रश्न विचारला की डॉक्टर आम्ही व्हेज खातो म्हणून आमचं B12 कमी आहे का. तर तुमच्या माहितीकरता सांगतो की ना कुठला प्राणी, ना कुठली वनस्पती, ना कुठला फंगस B12ची निर्मिती करत असतो. अनेक जण नॉनव्हेज खातात तरीसुद्धा त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता आढळते. आता व्हिटॅमिन B12 बनवतो आहे कोण, तर व्हिटॅमिन B12 हा बॅक्टेरिया बनवत असतो. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण जे काही पदार्थ खातो त्यातून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळत असेल, परंतु त्या पदार्थांमध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे B12 मिळत असतं. आता B12चं मधुमेहींमध्ये महत्त्वाचं काम काय आहे, तर दोनच महत्त्वाची कामं सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जा निर्माण करणे. बघा, बऱ्याच मधुमेहींना थकवा येतो. B12चे काही सप्लिमेंट्स घेतले तर त्यांच्यामध्ये ऊर्जा किंवा एनर्जी त्यांना वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूरोपॅथी कमी करणं, हातापायांची जळजळ, पायांची आग कमी करण्यासाठी B12 उपयोगी पडतं. आता हे B12 मिळणार कुठून आहे? फक्त बॅक्टेरिया बनवतो आहे तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळ्याचं पाणी, विहिरीचं पाणी जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये भरपूर बॅक्टेरिया असतील आणि आपल्याला B12 मिळेल. परंतु आपण आता सध्या हे करतो आहे का? तर नाही, आपण क्लोरीनयुक्त पाणी पितो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्मंटेड फूड, की ज्याच्यामध्ये इडली, ढोकळा ह्या गोष्टी ज्या आहेत, आंबवलेले पदार्थ, ह्याच्यामध्ये B12 मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे B12 जर कमी असेल तर सरळ सप्लिमेंट्स घेणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. धन्यवाद.